अगदी खास दिवस आहे. अश्विनीच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे. बघा हे मॅडम झाडून काढते. पण खूप छान अशा नटलेल्या आहेत. तर हा एक ब्लॉग मी शूट करणार आहे. म्हटलं चलो इथनं सुरुवात करूया. हा बघा कचरा हा पुढे पुढे हे बघ अशा प्रकारे आवडलं. हो सगळं कमेंटमध्ये सांगतो. हे आहे असं वातावरण मस्त एकदम. इथे केकचं सजवलंय आणि इथे पूजा करणार आहोत आम्ही. हे बघा या ना. हे बघा इथे असं बसायचं टाकलंय सगळं. हे सगळे मंडळ आहे. हे आशूचे पप्पा ताई दाजी असे सगळेजण आहेत. आणि हे आमचे लाडके दाजी. हा छोटा मुलगा आहे आशूचा. या ना ताई. ही मोठी ताई आहे. हा बस असं छान. हे पूजेला बसलेले आहेत. हा अभि हे मम्मी पप्पा. आता पूजा चालू आहे. हे बाबा आहेत. ते बाबा आहेत. हे बघा हे असं छान डेकोरेशन केलेलं आहे. मस्त सजवलेलं आहे सगळं. पूजेला बसले मॅडम. फॅन बंद करा. फॅन भाजीच काय म्हटली बंद करू बघू. हां फ्रायडे. ताटामध्ये ठेवायला लागते का. ही ह्याच्याकडे लक्ष द्या बरं. ही तिकडे घेऊन तिकडे जाईल. इथं ना म्हणजे ती पळत बाहेर जाणार. आता प्रार्थना झाली आहे. जय सो क्रांती ज्योती सावित्री. माझ्यात आहे ना. दोन हातांनी कसं पकडू. नमस्कार. इथनं पुढं आता तुम्हाला माझा आवाज ऐकायला मिळणार आहे. मी आहे रुपाली आणि माझा चॅनल आहे रुपाज कॉमेडी अँड ब्लॉग्स. तर सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा. तर हा माझा एक टूरचा भाग आहे. तर जवळजवळ मी अश्विनीच्या घरी म्हणजे जी आहे ही माझी मैत्रीण आहे तिच्या घरी मी शेगावला गेले होते. तर शेगावला जेव्हा मी गेले होते तर तेव्हा मी तिथं 4-5 दिवस तिथं होते मी. आणि 6व्या दिवशी दर्शन करून मी परत आले घरी. तर तिचा हा जो मुलगा आहे अभिजित नाव आहे त्याचं आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे सिद्धांत. तर अभिजितचा बड्डे होता वाटतं 28 की 27 तारखेला. 28 तारखेला त्याचा बड्डे होता. मग त्या बड्डेच्या निमित्ताने मी हे सगळं शूट केलं होतं. यातले भरपूर सारे असे क्लिप आहेत व्हिडिओज आहेत ते कट केलेले. आणि या ठिकाणी काय झालं कट केले म्हणजे तो व्हिडिओ खूपच मोठा होत होता. आत्ता पण व्हिडिओ 18 मिनिटाचा झाला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान व्हिडिओ आहे. शेवट तर खूप छान आहे. माझे खूप सारे फोटोज आहेत त्याच्यामध्ये. मी अगदी साध्या सिंपल लुकमध्ये आपल्या घरच्या मी तयार झालेले होते. कारण मी काहीच म्हणजे साडी वगैरे पण घेऊन गेलेले नव्हते. तर आणि ती अशी सरपातळ. तर मला मग तिचे कपडे कसे बसणार त्याच्यामुळं मग मी काही प्रयत्नच केला नाही दुसरं काय घालायचा. मी आपलं जे आहे आपलं जे घेऊन गेले त्यामधलाच एक ड्रेस घातलेला होता. तर मग मी हे शूट केलं कारण ते खूप बेस्ट होते. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे ते काय त्याच्यामध्ये आलेलं नाही. तर अशा प्रकारे आता हे सगळ्यांना तिने ओवाळून घेतलं आणि आता केक कट करणार आहेत ते. तर हे केक कट आता बघा केक कट करणार आहे. पूर्ण तुम्हाला केक दाखवते. ब्लॅक फॉरेस्ट केक होता, मस्त होता केक. टेस्ट पण छान होते, चेरीज वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये. मस्त होता केक, मला केक पण आवडला आणि बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार हा व्हिडिओ. आणि हे जे मी आता आवाज बंद केला ना, तर घरामधला आवाज ठेवला असता मी, पण सगळ्या गाण्याचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळे मग मी तो बंद केला. कारण गाणी लावली होती आणि गाणी लावली असल्यामुळे मग आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येण्याचे चान्सेस असल्यामुळे मग मी ते आवाज काढून मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर आता ही जी आहे ही मोठी ताई आहे आशूची, ती सगळ्यांना आता या ठिकाणी ओवाळत आहे, चौघांना या अशा प्रकारे. आता सगळ्यांनी 4-5 बाया झाल्यानंतर, 4-5 जणी झाल्यानंतर मग बर्थडे केक कापणार. त्याच्यानंतर दुसरी सिस्टर आहे ती, त्याच्यानंतर मी, असं सगळं या ठिकाणी सगळ्यांनी ओवाळून घेतल्यानंतर हे म्हणजे ॲक्च्युली पूर्णच एकंदरीत सगळाच व्हिडिओ जेवढा मी शूट केला, हा व्हिडिओ खूप मोठा होता. जवळजवळ 22 ते 30 मिनटाचा व्हिडिओ होता. त्याला मी 18 मिनटावर आणले स्पीडने, पळून असं झालं. तर हे ओवाळून झाल्यानंतर ओवाळून तिचं लक्षच नाही आहे ती दाजींना काहीतरी सांगते आहे आणि आता ती चालली आहे काहीतरी काम करायला. बघू आता काय काम करते ते. तर तोपर्यंत आता हे ओवाळतात. खूप छान ब्लॉग शूट केला मी या ठिकाणी. तर खूप हा व्हिडिओ पडून होता ह्याच्यामध्ये, तर म्हटलं चला आपली एक आठवण पण राहील आणि होऊन जाईल. आता मी आलेले आहे, आता मी ओवाळते सगळ्यांना. मी घरचा ड्रेस घातलेला, साडी वगैरे काही घातलेली नाही आणि मी खूप पटकन आवरलेलं होतं. मला काही सुचलं पण नाही काय घालू, कोणता ड्रेस घालू वगैरे. तर आता हे बघा हे चालू झालं. एक पासून आता मी ओवाळते. बड्डे विश खूप छान आहेत मुलं त्याची आणि मस्त स्वभाव आहेत आणि खूप हुशार पण आहेत. त्याच्यामुळं असं छान वाटलं. वातावरण पण खूप छान आहे, दाजींचा स्वभाव पण खूप छान आहे आणि ते म्हणतात ना शीतावरनं भाताची परीक्षा करायची, तसा तो विषय आहे. तर मग मी पहिल्यांदाच विदर्भामध्ये गेलेली आहे आणि मी कधीच नव्हते गेले शेगाव दर्शनाच्या दृष्टिकोनातून. शेगाव दर्शनाच्या निमित्ताने मी तिथे गेले आणि मला खूप छान वाटलं. मी 4-5 दिवस तिथं जरी होते तरी असं वाटलं नाही की मी दुसऱ्यांच्या घरी राहते. तर तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, भरपूर आपलेपणा दिला सगळ्यांनीच, मुलांनी. दाजींचा पण स्वभाव खूप छान आहे. त्यांनी पण असं काय म्हणजे वाटून नाही दिलं की तुम्ही दुसऱ्यांच्या घरी आहात वगैरे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं मला. तर आता हे केक कापलेलं आहे बघा केक कापलं आहे, आता ते भरवत आहे. सगळेजण भरवतात त्याला केक, सगळेजण भरवतात त्याला केक. आणि हे फोडायचं आहे पण ते केकवर सांडल, त्याच्यामुळे मग ती थांबली आहे. अनुष्का नाव आहे त्याचं, मोठ्या ताईची मुलगी होती, त्याच्यामुळे ते थांबलेलेच आहे. थोड्या वेळाने जेव्हा केक उचलून येणार ना त्याच्यानंतरच ते होणार आहे. सगळेजण आता केक लावत आहेत. अश्विनीला पण केक लावला होता मी फोटोज वगैरे. ती म्हटली मला की फोटोज वगैरे का नाही काढतेस, फोटो काढ. तर म्हटलं आता मला काय 4 हात तर नाहीत, पण मग माझ्या फोनमध्ये अशी सिस्टीम आहे की व्हिडिओ करता फोटो काढता येतात. मग मी काढले होते फोटो, त्याच्यामुळे तर काही नो प्रॉब्लेम. शेवटी बघा तुम्ही माझे फोटो आहेत आणखीन थोडेफार असंच आपलं साधा सिंपल लुकमध्ये मी आहे तिथे, त्याच्यामुळं एवढं काही नाही. पण बर्थडे खूप छान झाला. सगळेजण केक बनवत आहेत एकमेकांना आणि मस्त तिकडे बाबा बसलेले आहेत. आता 18 मिनटं बोलायचे, आत्ता तर 11च मिनटं झाली. अजून 5-7 मिनटं मला बोलायचं आहे. तर आता कसं जमतं मी तुम्हाला या ठिकाणी चांगलं एक्सप्लेन करून दाखवत आहे.
सिद्धांत कानाला हात लावून बसले, कारण ते फोडल्यावर जो आवाज येईल त्याच्यामुळे मग तो कानाला हात लावून बसला की बाबा नको. म्हणून हे दाजी शूट करत आहेत. हे मोठे दाजी आहेत, मोठ्या ताईचे मिस्टर. ती सगळ्यात लहान बहीण आहे, ऑरेंज साडीवाली, ऑरेंज आणि पिवळ्या साडीवाली, सगळ्यात लहान बहीण आहे. बाबांना केक भरताना अश्विनी तिकडं अभिजितला केक लावायचं चाललेलं आहे. बाबांना केक भरवताना तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येते, रडायला येतं तिला. बाबांवर तिचा खूप जीव, तसं तिचा सगळ्यांवर जीव आहे, पण ती असे काही ठिकाणी इमोशनल होती, कारण मध्ये बाबा आजारी होते. आता व्यवस्थित झालेले आहे. मला पण खूप छान वाटलं त्यांना बघून. खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण. मी दाजींसोबत 2-4 फोटोशूट केले. आता ते फोटो तिच्याकडेच असते, बोलते की इच्छित ते फोटो तिने सेंड नाही केले. तिच्या फोटो कॅमेऱ्यामध्ये काय काय शूट केलेलं आहे मागून घेऊन हे आमचे छोटे जावई, म्हणजे आशूपेक्षा जी लहान बहीण आहे ना, ऑरेंज साडी घातलेली ती, तिचे हजबंड, हे तिची मुलगी. असं झालं. हे डान्स करत होते, कारण आम्ही ॲक्च्युली बाहेर आवाज येत होता खूप गाण्यांचा, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केला. आता केक नेलेला आहे आतमध्ये, आणि आता मी पाहुण्यांनी घेतला कॅमेरा, पण ते मला फुटणार नव्हतं, त्याच्यामुळे मग मी ताईला सांगितलं, हां हे पाहुणे जोडी जोडी. तर अशा प्रकारे हे बघा. आता हे सोडणार आणि इथे व्हिडिओ जमणार आहे, पण त्याच्यानंतर पण थोडंसं शूट आहे आणखी, जवळजवळ 5 मिनिटाचं. खरं तर मी इथंच संपवणार होते व्हिडिओ, आणि काय झालं, ह्या बलूनमध्ये सिद्धांतने आणली होती चमकी, तर मला म्हणत होता तो भर मावशी, आणि त्याच्यामध्ये आपण फोडूयात बड्डेला. मी ती फोडली, त्याच्यात भरला आणि चमकी फोडली, पण काय झालं, ती चमकी त्याच्या चेहऱ्यावर पसरली. हां हे बघा, हे आशूचे मोठे जाऊबाई, जेठाने म्हणतात समथिंग त्यांच्यामध्ये काहीतरी, हे तिथंच राहतात त्यांच्या इथे. तर ते ओळ वगैरे छान असं, आणि हळदी कुंकू लावून घेतलं त्यांना. आणि त्यांची 2 मुलं आहेत, ते पण आलेले होते. आता हे फोडायचं आहे, केक पण नेलेलं आहे. हे बघा, हा त्यांचा मोठा मुलगा, तो केक भरवतोय आता. आणि आता या ठिकाणी आशू रडणार आहे, ताईंना बघून डोळ्यात पाणी येतं तिच्या. खूपच इमोशनल आहे, तिला वाटतं की सगळेजण सोबत असावे. हे बघा, हे बघा 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 कसं चाललंय बघा. सगळ्यात छोटी आहे अश्विनी, पण सगळ्यांना धरून ठेवते, खूप जीव आहे. हे बघा, रडायचं चाललेलं आहे तिचं, डोळ्यात पाणी आलं, खूप जीव आहे सगळ्यांचा, सगळ्यांवर तिचा. असं आहे, तिला आज खूप छान वाटलं ते बघा, ते रडायला लागली ती. असं ते कसं असतंय, काही लोक खूप इमोशनल असतात, तसे त्यातली ती एक आहे. हे बघा, ही आता मला केक भरवायला आली आणि इमोशनल झालेली आहे. खूप सुंदर दिसत होती. तिला म्हटलं खूप छान दिसतेस तू, रडू नकोस, मेकअप खराब होईल तुझा. इथे थोडा कॅमेरा वाकडा तिकडा झाला, आम्ही एकमेकींना करत होतो, पण मी करते आता हे कॅमेरा सरळ करते, ह्याला रोटेट वगैरे, आणि व्यवस्थित आला. मी लावला हिला केक, आणि तिने पण मला लावा दिला. म्हणलं काढायचं नाही बाबा अजिबात, हे वेगळेच क्षण असतात ना, खूप छान वाटतं. हे आमचे मोठे दाजी, या ताईचे मिस्टर, या ताईचे हजबंड, असं. आणि आता खूप छान असं जोडी जोडी बसून सगळ्यांनी शूट केलं, मस्तपैकी फोटो काढले.
त्याचा ॲक्च्युली मला वाटतं व्हिडिओ नसेल कदाचित माझ्याकडं, किंवा असलं तर मी टाकलं असतं कदाचित. पण जेवणाचा बेत मी सांगते तुम्हाला. तर जेवणाला चपाती, भात, सॅलिड, चिकन असा छान बेत बनवला होता. मस्त जेवण वगैरे झालं, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सगळेजण आले, त्यामुळे खूप छान वाटलं. दाजींनी तर बघा गालाचा केक पुसून पण टाकला. तर आम्ही ठेवला होता, आम्ही खूप वेळ ठेवला होता. अश्विनीला म्हणलं अजिबात पुसायचं नाही, मी लावला आहे ना तो, मी ठेवला होता खूप वेळ. तर अशा प्रकारे हा बड्डेचा पूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी शूट केलेला आहे. ब्लॉग नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला, आणि आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स. हा पूर्ण व्हिडिओ बघा, 18 मिनटाचा असला तरी पण काही नाही, पण आपण बघू शकतो. खूप छान मी कमेंट्री त्याच्यावर दिलेली आहे. तर अशी ही आमची खूप छान फॅमिली आहे आशूची, त्याच्यामध्ये तिने मला सहभागी करून घेतले, त्याबद्दल तिचे खूप खूप थँक्स. आणि हा ब्लॉग मला बनवायचाच होता, त्यामुळं मी आता हा बनवून पोस्ट करणार आहे लवकरच. सगळ्याजणांनी नक्कीच बघा. चला आता बाय बाय. थोडेसे फोटोज बघा आमचे, अश्विनीचे, माझे, त्याच्यामुळं शेवटी हे फोटो टाकलेत बघा. हे आमच्या दोघींचे फोटो मला खूप खूप आवडले. चला बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.